आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहरातील भगव्या चौकाजवळ जय किसान मार्केट शॉपिंग येथे सन 2019 स्थापनेपासून सर्वच महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात येतो। ही परंपरा सातत्याने सुरू राहणार आहे। दरवर्षी सदर कार्यक्रमास शहरातील शासकीय, प्रशासकीय तसेच व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतात। सदर कार्यक्रम हा बौद्धिक आणि वैचारिक असल्यामुळे शहरातून युवा झेरॉक्स आणि ऑनलाईन सेंटरचे मालक राहुल महिरे आणि राकेश महिरे यांच्या उपक्रमाची सर्व स्तरावरून स्तुती आणि स्तुत्य उपक्रम अशी नोंद होत आहे। या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, प्रमुख पाहुणे डॉक्टर पंढरीनाथ पाटील, प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे आणि प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बैसाने आदींच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन देखील यावेळी करण्यात आले। या प्रसंगी शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्नील आबा देसले, माजी उपनगराध्यक्ष युवराज नाना माळी, प्राध्यापक परेश शहा, दयाराम खंडू महिरे, उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, बिला पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी, शहराध्यक्ष संजय महाजन, सभापती प्रतिनिधी दादा मराठे, चंद्रकांत सोनवणे, अबू कुरेशी, मनोहर पाटील, नगरसेवक सुयोग भदाने, ज्ञानेश्वर सकट, गुलाब सोनवणे, संदीप राजपूत, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष निलेश कापुरे, कुणाल देसले, बिपिन पाटील, राधेश्याम पाटोळे, संतोष कापुरे, दादा माळी, गोपाल चौधरी आदी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। प्राध्यापक पंढरीनाथ पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बाबासाहेबांचे विचार आपल्या कृतीतून उतरवा, हेच खरे अभिवादन ठरेल। बाबासाहेबांनी केलेला संघर्ष प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे यांनी आपल्या कवितेतून सादर केला। कार्यक्रमाचे नियोजन राहुल महिरे, राकेश मोरे आणि निलेश कापुरे यांनी करून अमूल्य सहकार्य केले। समारोप आभार प्राध्यापक लक्ष्मण बैसाने यांनी केले। यह कविता जब भी महाराष्ट्र के अंतर्गत बहुभाषीय काव्य सम्मेलन होता है, उस बहुभाषीय काव्य सम्मेलन के समय मैं यह कविता विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब की जो स्मृतियाँ है उनको ताज़ा रखने के लिए ये काव्य प्रस्तुत करता हूँ। जुल्म की आंधी को मिटाने के लिए रक्त से सनी नव तलवार थी। जुल्म की आंधी को मिटाने के लिए रक्त से सनी नव तलवार थी। हर लड़ाई बाबा साहब ने जीती, हर लड़ाई बाबा साहब ने जीती। बस वो उनकी कलम की धार थी, वो उनकी कलम की धार थी। कक्षा बाहर की पढ़ाई ज्ञान दीपक की वो लो थी, कक्षा बाहर की पढ़ाई ज्ञान दीपक की वो लो थी। शूद्रों के हाथ में जली मशाले, शूद्रों के हाथ में जली मशाले। हक क्रांति की वो आग थी, हक क्रांति की वो आग थी। इंसान को इंसान समझे वाणी में जिनकी ताकत थी, इंसान को इंसान समझे वाणी में जिनकी ताकत थी। मुर्दे भी जिंदा हो गए, मुर्दा भी जिंदा हो गए। बाबा साहब मसीहा की वो ललकार थी, बाबा साहब मसीहा की वो ललकार थी। पढ़ना, संगठित होना, संघर्ष करना तूफान नारों की गूंज थी। पढ़ना, संगठित होना, संघर्ष करना तूफान नारों की गूंज थी। भारत माँ के आंचल से लिखी हुई, भारत माँ के आंचल से लिखी हुई भीम प्रेम की वो धार थी, भीम प्रेम की वो धार थी। भारत की कोई न पहचान थी, मिली आजादी भारत की कोई न पहचान थी। कलम के सिपाही के सामने रणभूमि थी, कलम के सिपाही के सामने रणभूमि थी। संविधान की तस्वीर देकर, संविधान की तस्वीर देकर भारत माँ की तकदीर बनाई थी, भारत माँ की तकदीर बनाई थी। जमलेले उपगट नेते वानखेडे साहेब, ढिवरे सर, राहुल महिरे सर, राकेश महिरे सर, माझे वडील शामराव बैसाने, बिपिन सर आणि अन्य मान्यवर, आमचे प्रभातचे मित्र आणि आमचे वडील महिरे काका।
आज 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सर्व शिंदखेडेवासियांना सर्वांना आधी शुभेच्छा देतो. 2019मध्ये जे मार्केटचं शॉपिंग झालं जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून, त्या शॉपिंगमध्ये आम्ही 19 पासून सर्वच गायधारक या ठिकाणी सर्वच महापुरुषांची जयंती उत्साहात साजरी करत असतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आपले माझे मित्र आणि आपले गटनेते माझे गटनेते अनिल वानखेडे हे दरवर्षी अगदी उत्साहाने 14 एप्रिल आली की मला पहिले फोन करतील की राहू तुझ्या कार्यक्रमाचं काय झालं, तुझा कार्यक्रम कसा होतो आहे, आणि सगळं नियोजनासाठी त्यांचा मला हातभार होता. माझे मित्र उल्हास देशमुख असतील, युवराज नाना असतील आणि सर्वच गायकवाड या ठिकाणी अतिशय उत्साहात आम्ही जयंती साजरा करत आहोत. आणि सर्वच या ठिकाणी आले त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा. धन्यवाद. 2019 या वर्षापासून भीम जयंती उत्सव युवा झेरॉक्स व या ठिकाणी जे मान्यवर आहेत ते भीम जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात. डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाला जे संविधान दिले त्यांच्या प्रती आदर सन्मान राखून या ठिकाणी दरवर्षी ही भीम जयंती या ठिकाणी साजरी केली जात असते. एक चांगला स्तुत्य असा उपक्रम युवा झेरॉक्स यांच्या माध्यमाने या ठिकाणी देण्यात येतो. सन्माननीय माजी गटनेते अनिलजी वानखेडे, उपनगराध्यक्ष उदय देसले, सन्माननीय मित्र उल्हास देशमुख, युवराज नाना, अन्य सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. युवा झेरॉक्स व महिरे परिवार यांच्यातर्फे या ठिकाणी मी सर्वांना धन्यवाद देतो. आज जमलेल्या 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांनी 3 मंत्र दिले होते, शिका, संघर्ष व्हा आणि संघर्ष करा. तर त्या सगळे माजी नगराध्यक्ष रावसाहेबजी अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच राज्य सरकार प्रधानमंत्री जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीनिमित्त आपण जो बुद्धवंदनाचा कार्यक्रम घेतला तो सगळे नगरसेवक तसेच उपनगराध्यक्ष उदयजी देसले या सगळ्या संबंधाने आपण ही जयंती साजरी करत आहोत. मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.